शिल्पाचं लग्न आहे. किती वाजता माहिती आणि कोणासोबत? सकाळी 6:30 वाजता. प्रतिका शिल्पा मी आमच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस माझ्या साईडने तर मला लव ॲट फर्स्ट साईट झालाच होता. मी शिल्पाला दिवाळीच्या दरम्यान विचारलं, त्यावेळेला तो बोलताना खूप जास्त जेन्युइन होता. तो असा होता मुमेंट की त्यावेळेला फक्त तो बोलत होता आणि मी शांतपणे ऐकत होती. तर हा अवखळ हवा छेडी साजनवा हृदयात भिनली, घन भार चांदरात लख लख चांदणी अवतरली, जरा हसली जरा खुलली, जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली, तुझ्या रंगी सांज रंगली, हो तुझ्या रंगी सांज रंगली, तुझ्या रंगी सांज. इथे एवढी मेकअप करून उभी आहे तरी माझा नवरा इकडे मेकअप करतो, असं कुठे असतं का? माझ्यासाठी तर प्रेमाची डेफिनेशन शिल्पाच आहे. कारण ती येण्याच्या आधी काहीच नव्हतं माझ्या लाईफमध्ये प्रेम नावाचं. ती आल्यानंतरच आलंय. तर शिल्पाच आहे माझ्यासाठी प्रेमाची डेफिनेशन. माझ्या आईवडिलांनंतर जर का कोण असेल माझ्या त्यासाठी, त्या स्पेसवरती, त्या जागेवरती, तर ती शिल्पाच आहे की जिच्यासाठी मी काहीतरी करेल, जी माझ्यासाठी सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल पर्सनमध्ये काउंट केली जाईल. तीच माझं मोटिवेशन पण आहे, तीच लव्ह ऑफ लाईफ आहे, आता तीच सायको पण आहे. पण मला एक गोष्ट त्याला सांगायची की तू अजिबात वेळेचा पक्का नाहीये. आपलं काय टायमिंग ठरलं होतं आणि तू आता कधी येतोय. नाचत तर नाही तरी वाजंत्री घेऊन येतो आणि मलाही नाचू देत नाही. बट ठीक आहे, स्टील आय लव्ह यू सो मच. तुझ्या रंगी सांज रंगली, हो तुझ्या रंगी सांज रंगली, तुझ्या रंगी सांज. दादासाठी नाही, कारण दादा ॲक्च्युली माझा खूप स्ट्रॉंग आहे. तो काय लगेच 2 दिवसानंतर दुबईला जाईल, त्याला काय एवढं वाटणारही नाही आहे. मेन मेसेज मी माझ्या पप्पांसाठी देईल की पप्पा काहीही काळजी करू नका, मी तुमची मुलगी जवळच आहे आणि मी नेहमी तुमच्यासोबत असणार आहे. आणि आईची पण काळजी करू नका, मी दोघांचीही काळजी घेईन तुमची. चाहूल कुणाची, हे डूल कुणाचे झुलते ग, आले पाऊल कुणाचे, ही भूल कुणाची अनाहुत ग. माझ्या मग्न तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग, चाहूल कुणाची, हे डोल कुणाचे झुलते ग. जर वाट बघतोय आमच्या फेऱ्यांची, कधी फेरे होत आहेत आणि कधी आम्ही लॉक होतो एकमेकांसोबत कायमचे. कधी तिचं सरनेम चेंज होऊन कलापुरे होत आहे
आणि ती माझ्या घरामध्ये येते. तुझ्या वीण नाही का तुझे माझे सांगताना एक लिहिले जाईल उभे दोन जरी पुढे दिसे दर्पणात एक आली चाहूल कुणाची हे डोल कुणाचे झुलते आले पाऊल कुणाचे ही गोल कुणाची अनाहुत ग माझ्या मग्न तळ्याकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग आली. शिल्पात मला तुझं लग्न आवडलं. तेरी ही रूह में गुम माहिया, तू ही है हीर मैं हूँ तेरा हानिया. तेरे ही मुखड़े को देखा सारी रात, तूने कहा वो सुनता रहा, तू ना रहा तो डरता रहा. लगे मेरी उम्र तुझे सोचा सारी रात. मेरा आज भी तू कल मेरा, मेरे दिल की राह में हक तेरा. मेरी जान कभी न जाना सोनिए, तू जैसे दरिया मैं हूँ किनारा तेरा. तू कहे बनूं सहारा तेरा, करीब तू. आई, नाना, मी तुमची सून नाही तर मी तुमची लेक म्हणून घरी येणार आहे. मी तुम्हाला माझ्या आई वडिलांसारखंच मानणार आहे आणि तेवढीच काळजी करणार आहे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा.